खाली कोणीच नव्हतं. तेही आपलेच आहेत. पण मला कळत नाही. मी आज पण त्यांना विचारलं. मी घराच्या बाहेर उभे असतात. रोज माझी गाडी बाहेर जाताना आणि गाडी परत घरामध्ये येताना सारखं शूट करतात. मी म्हटलं अरे रोज एकच गाडी शूट करून करून कंटाळा कसा येत नाही तुम्हाला? बरं, आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती. मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो. बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो. मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, काय परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत? आम्हीच विसरलो. बरं, आता सोडून दे ना. आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे. मोजताय कसले? 9वी भेट, 10वी भेट. अरे ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल? आज मी तुमच्या समोर जो आलोय, आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले, अनेक शिबिरं झाली, मेळावे झाले, वर्धापन दिन होतात, काही वेळेला संगीताचे कार्यक्रम असतात, काही वेळेला नाटक आपण ठेवतो, नाटकं ठेवतो, काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात. असे विविध कार्यक्रम असतात ना. आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखवावं. आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत. मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची. हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत. पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला. जे मी 2017 पासून जे ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही. मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्यासमोर आणले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत. मी पहिलं नाव विसरलो, पटेल ना, अमित उपाध्याय, आणि दुसरे कोणतरी पटेल होते. अमित उपाध्याय ना तुम्ही? यक्षित पटेल. मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल, नंतर त्रास नाही होणार त्यांना. त्याच्यामुळे मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो. या आपण. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे. आपणही, मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे, त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्या समोर येणार आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनी
महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा दाखवावेत, कळलं का? आणि त्याच्यातनं सगळ्यांचे डोळेही उघडतील, लोकांपर्यंतही हे पोचेल काय चाललंय महाराष्ट्र आणि देशात, हेही मला असं वाटतं सर्वांना समजेल, तुम्हालाही समजेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मी आपल्याला थोड्या वेळाने भेटतो. धन्यवाद. सुरू कर. आवाज येते? आवाज येते का? माझं नाव अमित उपाध्याय आणि मी EVM हटाव सेनातर्फे इकडे आमची बनवलेली डेमो EVM मशीन, ही EVM ही जी मशीन आहे ती आम्ही बनवलेली मशीन आहे, ही इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे. तर या डेमो मशीनमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची इकडे चोरी कशी होऊ शकते ते करून दाखवणार आहे. तर आम्ही हे कुठे क्लेम नाही करत आहे की अशी चोरी तिकडे झाली तशी झाली. आम्ही हे म्हणतोय का जर असा हा प्रोग्राम जे आम्ही याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला आहे, जर तो इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर तिकडे पण चोरी होऊ शकते. तर ही मशीन जी आहे ती राहुल चिमनभाई मेहता यांनी बनवलेली आहे आणि त्यांचा जो क्वालिफिकेशन आहे ते दिल्ली IIT पासून पासआउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यानंतर जाऊन त्यांनी US मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये मोठी डिग्री घेतली आहे. त्यांना ही चोरी जेव्हा समजली त्यांनी हे डेमो मशीन त्यांनी बनवली आणि या डेमो मशीनमध्ये आता आम्ही थेट काम चालू करू आणि आपण काय चोरी कशी होऊ शकते ते बघू. आता हे डेमो चालू करण्याचा अगोदर हा आपला VVPAT आहे. VVPAT म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पावती दिसते. हा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आहे. बॅलेट म्हणजे जिकडे आपण बटन दाबतो आणि कंट्रोल युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट जाऊन सेव्ह होतात. तर आपण इकडे चालू करू पहिला प्रकार. तर आपण बघू शकता बॅलेट युनिटमध्ये मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का इकडे बघा, याच्यावर थोडं झूम केलं तर आता आपल्याला काय दिसतं इकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक आपला सफरचंद आहे, केळा आहे आणि कलिंगड आहे.